नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोर्ट कामकाजामध्ये नियमितपणे वापरला जाणारा शब्द म्हणजे रोजनामा. आज या रोजनामा शब्दाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. रोजनामा हा शब्द मूळचा पर्शियन भाषेतला. या रोजनामा शब्दाचा मूळचा अर्थ आहे दैनिक रेकॉर्ड किंवा डायरी. हा शब्द भारतीय न्यायव्यवस्थेत सुद्धा वापरला जातो. त्यानुसार रोजनामा याचा अर्थ कोणत्याही केसमध्ये ज्या दिवशी त्या केसची तारीख नेमलेली असेल त्या दिवशी त्या केसमध्ये काय काय घडलं याबाबतचा थोडक्यात वृत्तांत. यामध्ये त्या केसच्या संदर्भातील जे पक्षकार आहेत ते पक्षकारांची हजेरी, कोण हजर होतं, कोण गैरहजर होतं याबद्दलचा थोडक्यात उल्लेख असतो. तसेच त्या केसमधील संबंधित वकील कोण हजर होते, कोण गैरहजर होते याचाही त्यामध्ये उल्लेख असतो. तसेच सदर केसमध्ये नेमलेल्या दिवशी काय कामकाज चालले किंवा काय कामकाज चालले नाही, कोणी अर्ज दिले, कोणी म्हणणे दिले याबद्दलची थोडक्यात माहिती नमूद असते. आणि त्याच्या शेवटी सदर केसमध्ये पुढची नेमलेली तारीख कोणती आहे याबद्दलचा देखील उल्लेख असतो. ह्या सर्वाला, या एकत्रित माहितीला रोजनामा असं म्हटले जाते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा.